नमस्ते। आज आपण इयत्ता 6वी इतिहास शिकणार आहोत। सगळ्यांनी नीट बघा। हे काय आपले 6वीचे पुस्तक। पाठ कितवा? पाठ पहिला। त्याचं नाव भारतीय उपखंड आणि इतिहास। भारतीय उपखंड आणि इतिहास। प्रस्तावना। मागच्या वर्षी आपण इयत्ता 5वीत अश्मयुगीन मानव आणि त्याच्या जीवनमानात झालेले बदल यांचा अभ्यास केला। मागच्या वर्षी आपण इयत्ता 5वीत अश्मयुगीन मानव आणि त्याच्या जीवनमानात झालेले बदल यांचा अभ्यास केला। उदाहरण, सुरुवातीला मानव भटकत असे। भटकणे बरोबर, फिरत असे। कंदमुळे मांस खात असे। सुरुवातीला मानव भटकायचा। दुसरं, कंदमुळे खायचा। तिसरं काय खायचं अजून? मांस। शेतीचा शोध। चाकाचा शोध लागल्यानंतर एका ठिकाणी राहू लागला। बरोबर, शेतीचा शोध। अजून दुसरे काय? चाकाचा शोध। अजून काय शोध तुम्हाला माहित आहे? अग्नी। बरोबर, अग्नी बरोबर। दगड एकमेकांवर असं घासायचे आणि त्याच्यातून काय निर्माण व्हायचं? अग्नी बरोबर, अग्नी। अजून काय? थंडी बरोबर, थंडीपासून संरक्षणासाठी कपडे। हे सगळं आपण मागे शिकलो। इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। इतिहास घडलं कसं आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, महत्त्वाच्या भौगोलिक महत्त्वाच्या गोष्टी। इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर, मानवाच्या भोवतालचा परिसर यांचा कसा घनिष्ठ संबंध असतो हे पाहिले। मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा एकमेकांशी कसा घनिष्ठ संबंध असतो ते आपण पाहिले। त्याचं उदाहरण आपण बघू। तर इथे पहिलं काय चित्र आहे? वाळवंटातील जीवन बरोबर, जिथं उंट असतात बरोबर, वाळू। आणि दुसरं सागरी जीवन। इथलं जीवन कसं आहे? इथं वाळू बरोबर, वाळू। तिथे प्राणी कोणते आहेत? उंट बरोबर। तिथं कपडे कसे वापरतात? असं हाफ नाही, फुल बरोबर। इथं वाळू अशी उडत असते बरोबर, त्यामुळे ती डोळ्यात जाऊ शकते, अंगाला आपल्याला असं लागू शकते। म्हणून तिथं कपडे कसे? पूर्ण डोक्याला असं बांधलेले। आणि तिथं
दूध, गाय म्हैस, गाय म्हैस यांचं दूध का नाही. तिथं दूध कोणतं पितात, उंटीचं. तिथं आपल्यासारख्या भाकरी, भाजी, भात, वरण असं जेवण असतं का नाही. तिथलं जेवण वेगळं. तिथं भाज्या कमी, भात नाही. इथं पाणी खूप, म्हणून इथलं समुद्रामुळे तिथलं उष्णता, बरोबर, उष्णता खूप, म्हणून तिथले कपडे कसे, बरोबर, खाली पण तिथलं जेवण काय, भात आणि मासे जेवण करतात. हे आणि वेगवेगळं याचा अर्थ काय, मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. उदाहरण, चाकाचा शोध, हत्यारांचा शोध, थंडीपासून संरक्षणासाठी जनावरांच्या कातडीचा वापर. चित्र आहे, बरोबर. चाक, बरोबर, चाकाचा शोध. दुसरं, वेगवेगळ्या हत्यारांचा शोध. हे काय आहे, वेगवेगळी अश्मयुगीन हत्यारे, बरोबर. चाकाचा शोध, हत्यारांचा शोध आणि थंडीपासून संरक्षणासाठी जनावरांच्या, वेगवेगळ्या प्राण्यांच्या मारून त्यांच्या कातडीचा वापर, कपडे. अश्मयुगीन हत्यारे. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व घटनांची सुसंगत मांडणी होय. इतिहास म्हणजे काय, मानवी संस्कृतीच्या, बरोबर, मानवी संस्कृतीच्या विचाराच्या प्रवासात मागे घडलेल्या सर्व घटनांची, बरोबर, घटनांची सुसंगत व्यवस्थित मांडणी. म्हणजे काय, पहिलं काय, दुसरं काय, तिसरं काय, चौथं, पाचवं असं व्यवस्थित क्रम म्हणजे इतिहास होय. स्थळ, काल, व्यक्ती आणि समाज इत्यादी 4 इतिहासाचे आधारस्तंभ आहेत. पहिलं काय, ठिकाण म्हणजे काय, स्थळ, जागा. दुसरं काल, बरोबर, दिनांक आणि वेळ. तिसरा व्यक्ती आणि चौथा काय, समाज, व्यक्तींचा समाज. हे 4 इतिहासाचे आधारस्तंभ आहेत. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. इतिहासात भूगोल विषयाचा विचार करावाच लागतो. काय, इतिहास आणि भूगोल यांचे एकमेकांशी नाते कसे, बरोबर, मजबूत, बरोबर, असं तुटणारं नाही. मजबूत, अतूट म्हणजे काय, असं तुटणारं नाही. इतिहासात भूगोल विषयाचा विचार करावाच लागतो, बरोबर. इतिहास विषयाचा अभ्यास करताना भूगोल विषयाचा विचार करावाच लागतो. उदाहरण, लढाई करण्यापूर्वी तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला जातो, जसे प्रतापगडावरील पराक्रम. काय, इतिहास आणि भूगोल यांचे एकमेकांशी नाते कसे मजबूत आहे, बरोबर. काय, त्याचं उदाहरण,
लढाई करण्याच्या अगोदर तेथील भौगोलिक परिस्थिती बरोबर कशी आहे, तिथं असं जमीन का डोंगर का नदी आहे का समुद्र आहे हे सगळं असं बघितलं जातं. प्रतापगडावरील पराक्रम तुम्हाला माहीत आहे. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कोण लढायला आलेले? अफजल खान बरोबर. त्या अफजल खानाकडे च्या बरोबर सैनिक किती? थोडे खूप 1,00,000 पेक्षा जास्त. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबरचे सैनिक मावळे किती होते? 600 बरोबर. मग 600 जास्त की 1,00,000 जास्त? अफजल खानाचं सैन्य खूप आणि शिवाजी महाराजांचं सैन्य कमी. मग लढायचं कसं? म्हणून शिवाजी महाराजांनी कुठली जागा असं निवडली? डोंगरावरील. या डोंगरावर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना कसं लढायचं ते माहीत होतं बरोबर. असं लपायचं कुठे बरोबर. तिथं झाडं, डोंगरावर झाडं कमी खूप म्हणून तिथं लपता येत होतं आणि असं लढाई करणं सोपं. पण अफजल खानाच्या सैनिकांना मैदानावर लढायचं माहीत होतं, पण असं डोंगरावर लढायचं माहीत होतं का? नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी जागा कुठली निवडली? डोंगरावरील. आणि म्हणून शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या लढाईत शिवाजी महाराज जिंकले. म्हणजे काय? भौगोलिक परिस्थिती ही पाहिली जाते. इतिहास बरोबर काय? भौगोलिक परिस्थिती पाहिली जाते.